नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आजचा आपला चालू घडामोडीचा बघा पहिला प्रश्न आहे, 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कोठे पार पडले? तर 100वे नाट्य संमेलन हे पिंपरी चिंचवड या ठिकाणी पार पडलेलं आहे। मग या पिंपरी चिंचवड या ठिकाणी भरलेलं आपलं जे 100वे मराठी नाट्य संमेलन, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे। अखिल भारतीय मराठी आहे की विश्व मराठी साहित्य संमेलन आहे की जागतिक मराठी साहित्य संमेलन आहे की संत साहित्य संमेलन, हे पहिलं आपण प्रश्न अचूक वाचणं गरजेचं आहे, मग उत्तराकडे जायचंय। हे होतं पिंपरी चिंचवडला आणि ह्या 100व्या संमेलनाचे अध्यक्ष होते डॉक्टर जब्बार पटेल। जसं की आता हे 100व झालंय आणि भरणार कितवं आहे आता 101व जे भरणार आहे त्याचे अध्यक्ष नियुक्त झाले आहे किंवा नाव घोषित केलं आहे ते म्हणजे मोहन जोशी। आणि पहिले मराठी नाट्य संमेलन जर कधी भरलं असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे 1905 साली पहिले मराठी नाट्य संमेलन भरले होते। नेक्स्ट, अभिनेते मोहन जोशी यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? आताच मी सांगितलं तुम्हाला की मोहन जोशी हे कितवे 101व जे नाट्य संमेलन होणार आहे त्याचे कोण आहेत? अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे। त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आपल्याला विचारलंय बघा, पर्याय दिले नटसम्राट, नटखट, नटखट, नाट्यप्रवास आणि रंगभूमी। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मोहन जोशी यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे नटखट, नटखट। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे मुख्यालय कुठे आहे? जस्ट आपण आता बघितलं की त्यांचं 100व कुठे संमेलन भरलं, 101चे अध्यक्ष कोण किंवा पहिलं नाट्य संमेलन कधी झालं, पण आता विचारलंय की ह्या नाट्य परिषदेचे मुख्यालय कुठे आहे? पुणे, नाशिक, नागपूर की मुंबई? तर हे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी। पुन्हा त्यांच्यावरच आधारित प्रश्न आहे बघा, मोहन जोशी यांनी यापूर्वी कोणत्या वर्षी अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते? तर बघा 90वे अखिल भारतीय नाट्य संमेलन होते जे मोहन जोशी त्याचे अध्यक्ष होते, कधी 90वे। पण आता पुन्हा ते कोणत्या संमेलनाचे 101व जे होणार आहे त्याचे पण अध्यक्ष कोण आहे? मोहन जोशीच आहे। पण आपल्याला विचारलंय की हे नाट्य संमेलन कोणत्या वर्षी, इथे वर्ष विचारलंय बघा, आपल्याला कितवं होतं हे पण सांगितलंय पण विचारलं वर्ष आहे। मग 2003, 2011, 2010 की 2026? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2010 ला मध्ये जे भरलं होतं 90व त्याचे अध्यक्षपद होते मोहन जोशी यांच्याकडे आणि ते कुठे भरलं होतं बघा, न्यू जर्सी, अमेरिका। 2026 या वर्षाचा प्रतिष्ठित 38वा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? डॉक्टर विजय भटकर, अभय फिरोदिया, डॉक्टर रघुनाथ माशेलकर की सायरस पूनावाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अभय फिरोदिया यांची 2026 या वर्षाचा प्रतिष्ठित कोणता पुरस्कार आहे? 38वा पुण्यभूषण पुरस्कार मिळाला अभय फिरोदिया यांना। मार्च 2026 मध्ये कोणता देश जागतिक आरोग्य संघटनेतून अधिकृतपणे बाहेर पडला आहे? हाही प्रश्न आपल्याला फार महत्वाचा आहे, हमखास विचारला जाणार। आपल्याला माहिती WHO म्हणजेच आपण काय म्हणतो, जागतिक आरोग्य संघटना। आपल्याला याचा फुल फॉर्म विचारला जातो कधी कधी WHO चा, म्हणजे काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन। आणि अधिकृतपणे बाहेर पडला कोणता देश? रशिया, ब्राझील, अर्जेंटिना की उत्तर कोरिया? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अर्जेंटिना हा देश WHO या संघटनेतून अधिकृतपणे बाहेर पडला आहे। नेक्स्ट, थायलंडचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? अनुतिन चानविराकुल, श्रेथा थाईविसिन, प्रयुत चान ओचा आणि थॉक्सिन शिनवाल्ला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अनुतिन चानविराकुल यांची थायलंडचे नवीन पंतप्रधान म्हणून निवड झालेली आहे। नेक्स्ट वन, ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 नुसार कोणता देश जगातील सर्वात जास्त दहशतवादग्रस्त देश ठरला आहे? हाही प्रश्न महत्वाचा आहे बघा, जगातला सर्वात दहशतवादग्रस्त देश कोणता ठरला आहे? अफगाणिस्तान, सिरिया, इराक की पाकिस्तान?
तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पाकिस्तान हा जगातील सर्वात जास्त दहशतवादग्रस्त देश ठरला आहे. पण कोणत्या इंडेक्स नुसार? तर ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 नुसार. दरवर्षी जागतिक जल दिन वर्ल्ड वॉटर डे कधी साजरा केला जातो? बघा आपल्याला इथे पर्याय दिलेले आहेत. 21 मार्च, 22 मार्च, 23 मार्च आणि 24 मार्च. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 22 मार्चला कोणता दिन असतो? तर जल दिन असतो. बघा इथे आपल्याला 21 मार्च पण दिलंय. आपल्याला आता हे प्रश्नाचं उत्तर मिळालंय की जलदिन कधी असतो? 22 मार्चला. मग 21 मार्चला काय असतं? 23 मार्चला काय असतं? किंवा 24 मार्चला पण दिन असतात विशेष जे आपल्याला परीक्षेला विचारले जातात. मग 21 मार्चला कोणता दिन असतो? तर 21 मार्चला वन दिन असतो. 21 मार्चला वन दिन असतो. 22 मार्चला जलदिन असतो. 23 मार्चला हवामान दिन असतो. हवामानशास्त्र दिन असंही म्हटलं जातं. मग 24 मार्चला काय असतो? तर 24 मार्चला क्षयरोग दिन असतो. नेक्स्ट, दरवर्षी जागतिक हवामान दिन. बघा आपण अगोदरच्या प्रश्नात बघितलं आणि इथे पुन्हा तोच प्रश्न आलाय. जागतिक हवामान दिन कधी साजरा केला जातो? 23 मार्च, 25 मार्च, 22 मार्च की 20 मार्च? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कधी असतो? 23 मार्चला जागतिक हवामान दिन असतो. आता आपल्याला इथे 25 मार्च दिलाय, 22 मार्च आपण आत्ताच बघितलं होतं की जलदिन असतो. इथे 20 मार्च दिलाय आपल्याला. मग 20 मार्चला कोणता दिन असतो? तर 20 मार्चला चिमणी दिन असतो. परत तेच केलं. चिमणी दिन असतो आणि अजून एक दिन असतो त्याच दिवशी, तो म्हणजे जागतिक आनंदी दिन असतो. जागतिक आनंदी दिन असतो कधी? 20 मार्चला. गोवर्धन परिक्रमा करणाऱ्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती कोण बनल्या आहेत? ज्या सध्या राष्ट्रपती पदावर विराजमान आहेत तेच हे या प्रश्नाचं उत्तर आहे की गोवर्धन परिक्रमा करणाऱ्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बनल्या आहेत. आता या आपल्या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत आणि प्रतिभाताई पाटील ह्या कोण होत्या? तर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून प्रकाशित केले जाणारे त्रैमासिक वृत्तपत्र कोणते आहे? ठिणगी, चिंगारी, आग आणि चैतन्य. तर बघा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडनं ठिणगी नावाचं त्रैमासिक वृत्तपत्र प्रकाशित केलं जातं. कोणत्या नावाचं? ठिणगी नावाचं. आता इथे हा त्रैमासिक शब्द आलाय म्हणून आपल्याला बघायचंय की दैनिक कशाला म्हणतात. जे दैनिक काय असतं? रोज प्रकाशित होणारे, नियमितपणे रोज प्रकाशित होणारे त्याला आपण दैनिक म्हणतो. साप्ताहिक कशाला म्हणतात? 7 दिवसांनी प्रकाशित होणारे, प्रसिद्ध होणारे ते साप्ताहिक असतं. त्याच्यानंतर पाक्षिक असतं, 15 दिवसानंतर प्रसिद्ध होणारे ते पाक्षिक. त्याच्यानंतर मासिक असतं, ते महिन्यानंतर प्रसिद्ध होणारे मासिक. आणि त्यानंतर असतं त्रैमासिक. त्रैमासिक म्हणजे 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे त्रैमासिक. त्यानंतर असतं षण्मासिक जे 6 महिन्यांनी प्रसिद्ध होतं. आणि नंतर असतं वार्षिक जे 1 वर्षानंतर म्हणजे 12 महिन्यांनी प्रसिद्ध होतं. शब्द लक्षात ठेवायचे. दैनिक, त्याच्यानंतर साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, त्रैमासिक, षण्मासिक आणि त्याच्यानंतर असतं वार्षिक. जागतिक आनंदी दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? बघा 20 मार्च, 21 मार्च, 22 मार्च की 21 मार्च? तर याही प्रश्नाचं उत्तर आपण अगोदरच्याच एका प्रश्नामध्ये बघितलं की जागतिक आनंदी दिन कधी असतो? तर 20 मार्चला असतो जागतिक आनंदी दिन. पुन्हा एकदा 21 मार्चला 21 मार्चला असतो वन दिन, 22 मार्चला असतो जल दिन आणि 24 मार्चला असतो क्षयरोग दिन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकूण किती दिवस सरकारचे प्रमुख पद भूषवून नवा विक्रम नोंदवला आहे? 8500 दिवस, 8931 दिवस, 9000 दिवस की 7931 दिवस? तर याचं उत्तर आहे 8931 दिवस. हा नवीन विक्रम पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे झालाय. सरकारच्या प्रमुख पदावर सर्वाधिक काळ राहणारे पहिले भारतीय नेते कोण ठरले आहेत?
जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, नरेंद्र मोदी की अटल बिहारी वाजपेयी? तर याही प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नरेंद्र मोदी. 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2026 कोणी जिंकली आहे? महेंद्र गायकवाड, शिवराज राक्षे, सिकंदर शेख की हर्षवर्धन सदगीर? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हर्षवर्धन सदगीर यांनी 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2026 विजेते ठरलेत, किताब मिळवलाय. बरोबर. मग ही स्पर्धा कुठे झाली होती? तर पुणेमध्ये वाघोली या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली. विजेते आहे हर्षवर्धन सदगीर. मग उपविजेते कोण आहेत? तर महेंद्र गायकवाड हे उपविजेते आहेत. हर्षवर्धन सदगीर हे नाशिकचे आहेत, तर महेंद्र गायकवाड हे सोलापूरचे आहेत. नेक्स्ट बघा, प्रतिष्ठित संगीत कलानिधी पुरस्कार 2026. अच्छा, स्पर्धा जिंकली. आपण पुन्हा इथले बाकीचे पण बघणार आहोत पुरस्कार. प्रतिष्ठित संगीत कलानिधी पुरस्कार 2026 कोणाला मिळाला आहे? तर जयंती कुमारेश यांना मिळाला. त्यानंतर प्रतिष्ठित एस्मंड बी मार्टिन 2026 पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय कोण बनली आहेत? तर डॉक्टर कृती कारंत ही बनली आहे. त्यानंतर इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? ग्रासा माशेल यांना. त्यानंतर मेडिटेशन द रिफ्लेक्शन ऑफ हिज होलीनेस हा मिळाला दलाई लामा यांना. त्यानंतर अल्बमसाठी ग्रॅमी दलाई लामा या अल्बमसाठी पुरस्कार कोणाला मिळाला? दलाई लामा यांना. त्यानंतर आहे क्रॅफोर्ड पारितोषिक 2026 हा कोणाला प्रदान करण्यात आला? तर वीरभद्रन रामनाथन यांना. अजूनही आहे बघा महत्वाचे पुरस्कार. प्रतिष्ठित चांग फ्रेंडले मानवतावादी पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला? तर डॉक्टर आर व्यंकटेश आणि डॉक्टर हरिप्रिया अरविंद यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर पुन्हा बघा, इस्रायलचा सर्वोच्च संसदीय सन्मान कोणता? स्पीकर ऑफ द नेसेट मेडल हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर नरेंद्र मोदीजी यांना. त्यानंतर बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार देण्यात आला स्मृती मानधना यांना. बेलिंडा क्लार्क पुरस्कार 2025-26 हा कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर अनवेल सदरलँड यांना. त्यानंतर जागतिक शिक्षक पुरस्कार 2026 हा महत्वाचा पुरस्कार आहे परीक्षेच्या दृष्टीने. पुन्हा जागतिक शिक्षक पुरस्कार 2026 हा रुबल नागी यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर भारताचा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार हाही महत्वाचा आहे. शांतताकालीन शौर्य पुरस्कार कोणता? अशोक चक्र हा कोणाला देण्यात आला? तर शुभांशु शुक्ला यांना देण्यात आला. बघा पुढचा प्रश्न, स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026 जिंकणारा सर्वात तरुण शास्त्रज्ञ कोण ठरला? स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026 गुंटर ब्लॉस्चल, तैकान ओकी, कावेह मदानी आणि एंड्रिया रिनाल्डो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कावेह मदानी स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026 जिंकणारा सर्वात तरुण शास्त्रज्ञ. कधी कधी आपल्याला याच्यावर प्रश्न विचारला जाईल की सर्वात तरुण शास्त्रज्ञ कोण? तर त्याचं उत्तर येणार कावेह मदानी. पण कोणता? स्टॉकहोम वॉटर प्राइज जिंकणारा. कोणत्या राज्य सरकारने 15 लाखांचे जीवन विमा संरक्षण देण्यासाठी इंदिराम्मा कुटुंब जीवन विमा योजना सुरू केली? आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक की तमिळनाडू? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तेलंगणा या राज्याने 15 लाखांचे जीवन विमा संरक्षण देण्यासाठी कोणती विमा योजना? इंदिराम्मा कुटुंब जीवन विमा योजना. कधी कधी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की तेलंगणा राज्याने कोणती योजना सुरू केली? तर तिचं नाव इंदिराम्मा कुटुंब जीवन विमा योजना. मार्च 2026 मध्ये अनुतीन चांडविलाकुल कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून पुन्हा निवडून आले आहेत? व्हिएतनाम, थायलंड, कंबोडिया की मलेशिया? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, थायलंड. नेक्स्ट, केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मार्च 2026 मध्ये भारत विद्युत शिखर परिषद 2026 चे उद्घाटन कोठे केले?
म्हणजे उद्घाटन कोणी केलंय त्या व्यक्तीचं नाव मिळालं बघा आपल्याला. केंद्रीय ऊर्जा मंत्री कोण? मनोहर लाल खट्टर यांनी मार्च 2026 मध्ये उद्घाटन केलं. कोणत्या परिषदेचं? भारत विद्युत शिखर परिषद 2026. पण ते उद्घाटन कोठे केलं त्याचं ठिकाण विचारलंय आपल्याला. नवी दिल्ली, मुंबई, बंगळूर की गांधीनगर? तर उद्घाटन केलं नवी दिल्ली या ठिकाणी. म्हणजे आपल्याला कधी कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो, उद्घाटन कोणी केलं? तर उत्तर काय येणार आहे? मनोहर लाल खट्टर. कशाचं उद्घाटन केलं मनोहर लाल खट्टर यांनी? तर भारत विद्युत शिखर परिषद 2026. कधी केलं? मार्च 2026 मध्ये. आणि कोणत्या ठिकाणी केलं? तर बघा तोच प्रश्न आहे आपला, नवी दिल्ली. नेक्स्ट, केंद्र सरकारने मार्च 2026 मध्ये ऑनलाईन गेमिंग आणि पैशांचा समावेश असलेल्या खेळांवर बंदी घालण्यासाठी कोणता कायदा लागू केला? हाही महत्वाचा प्रश्न आहे. बघा, माहिती तंत्रज्ञान कायदा 2026, डिजिटल इंडिया गेमिंग विधेयक 2025, ऑनलाईन गेमिंग कायदा 2025 की भारतीय गेमिंग सुरक्षा कायदा 2025? तर त्याच्यासाठी कायदा करण्यात आला ऑनलाईन गेमिंग कायदा 2025. बंदी घालण्यासाठी कायदा लागू केला. आणि हा कायदा कधी लागू केला? तर 18 मार्च 2026. कधीपासून लागू करण्यात आला? 18 मार्च 2026. ऑलरेडी तयार करण्यात आला होता 2025 मध्येच, पण लागू कधी झाला? 2026 मध्ये. नेक्स्ट, फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कमांडर ऑफ द लीजन ऑफ ऑनर ने सन्मानित होणारे पहिले भारतीय राजनैतिक अधिकारी कोण ठरले? आता त्या सन्मानाचं नाव लक्षात ठेवायचंय, कमांडर ऑफ द लीजन ऑफ ऑनर. सन्मानित होणारे पुढचं महत्वाचं आहे, पहिले भारतीय राजनैतिक अधिकारी कोण ठरले? विनय क्वात्रा, एस जयशंकर, जावेद अशरफ की तरनजीत संधू? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जावेद अशरफ. मार्च 2026 मध्ये कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून आपले सदस्यत्व औपचारिकपणे मागे घेतले आहे? बघा, हा प्रश्न रिपीट झालाय, पण तिथे प्रश्न विचारताना अधिकृतपणे म्हटलं होतं आणि इथे फक्त एक शब्द वेगळा वापरला आहे की औपचारिकपणे. कधी कधी काय होतं की आपल्या प्रश्नामध्ये वेगळे जर शब्द आले ना, कन्फ्युजन तयार होतं. पण अधिकृत मध्ये मग काय आणि औपचारिकपणे काय? दोघांचे उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 1, अर्जेंटिना या देशाने औपचारिकपणे मागे घेतले म्हणा किंवा अधिकृतपणे मागे घेतले. कधी? मार्च 2026 मध्ये. महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषी सखी उपक्रमाचं नाव लक्षात ठेवायचं. आणि कोणत्या शेतकऱ्यांना? महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषी सखी हा उपक्रम कोणी सुरू केला? नीती आयोगाने, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने, स्टेट बँक ऑफ इंडियाने की भारतीय कृषी विमा कंपनीने? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भारतीय कृषी विमा कंपनीने कृषी सखी हा उपक्रम लागू केला भारतीय ज्या काही महिला असतील शेतकरी त्यांना सक्षम करण्यासाठी. नेक्स्ट, हिंद महासागर क्षेत्रात सागरी सहकार्याला चालना देण्यासाठी भारतीय नौदलाने इंडियन ओशन शिप सागर या उपक्रमाची दुसरी आवृत्ती कोठे आयोजित केली आहे? मुंबई, गोवा, कोची की इंदूर? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कोची या ठिकाणी कोणती? इंडिया ओशन शिप सागर या उपक्रमाची दुसरी आवृत्ती आयोजित केली आहे. आज आपण महत्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बघितले. अशाच नवीन प्रश्नांसह पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.